नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे क्रमाने म्हणणे अ, हा अध्ययन स्तर पाहणार आहोत आणि या अ, अध्ययन स्तरासाठी आपण पद्धती जी आहे ती कृतीयुक्त अध्यापन पद्धती शिकणार आहोत. कृतीयुक्त अध्यापन पद्धतीमध्ये शैक्षणिक साहित्य अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्या शाळेमध्ये जे गणित पेट्या मिळालेल्या आहेत त्या गणित पेटीमध्ये अ, अ, मणिमाळा असेल, संख्यापट्ट्या असतील किंवा एककाचे ठोकळे असतील, अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्याच्या वापराने आपण या संख्या विद्यार्थ्याकडून म्हणून घेऊ शकतो आणि त्यासाठी एकक आणि दशकाची त्यांची संकल्पना जी आहे अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करून घेऊ शकतो. आपण 51 ही संख्या पाहण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर करणार आहोत. तर सुरुवातीची ही संख्या 51. आता मुलांना आपण जर शैक्षणिक साहित्याच्या दृष्टीनं वापर करून जर केला तर आपण दशकांचे 5 त्या ठिकाणी दशक दांड्या वापरणार आहोत आणि एककाचा एक ठोकळा ही झाली 51 संख्या. मग मुलांना दशक आणि एकक आणि ही संख्या अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होऊ शकते. रुपेश्री मला 52 ही संख्यापट्टी काढून दाखव. अरे वा, छान. बघा 5 या ठिकाणी हिने दशकाच्या दांड्या मला दिलेल्या आहेत आणि 2 एककाच्या. तर अशा पद्धतीने आपण 5 दशक दांड्या आणि 2 एककाचे ठोकळे या ठिकाणी 52 या संख्येसाठी वापरलेले आहेत. 3 ठोकळे 3 एकक 53 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यानंतर ही पुढची संख्या आहे 54. 54 दशक आणि एकक. 54 साठी किती दशक आणि किती एकक? अरे वा, 5 दशक आणि एकक किती? 4 एकक. छान. बघा 54 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण पुढची संख्या पाहणार आहोत. 55 ही संख्या पाहणार आहोत. 5 दशक आणि 5 एकक. 5 दशक आणि हे 5 एकक. तर अशा पद्धतीने ही 55 ही संख्या तयार झालेली आहे. शिक्षक मित्र हो, अशा प्रकारे आपण आपल्या वर्गामध्ये 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा सराव घेऊ शकतो. तर शिक्षक मित्र हो, ही जी मणिमाळ आहे दशकापासून तयार होणारी शतकमाळ आहे. या माळेचं जे महत्त्व आहे हे दृश्य माध्यमातून मुलांना शिकवणे, एक असा संबंध म्हणजे एका संख्येच्या पुढची संख्या असे क्रमाने येणाऱ्या संख्या ही संकल्पना स्पष्ट होते. क्रमबद्धता समजणे, उलट आणि सुलट मोजणी करणे सोपे होते. स्पर्शातून शिकणे, खेळत खेळत शिकणे या संकल्पना ज्या आहेत या मणिमाळेच्या माध्यमातून आपण वर्गात शिकवू शकतो. आणि या माळेमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 दशक म्हणजे एक ही शतकाची माळ आहे. आणि या माळेच्या माध्यमातून आपण मुलांना 51 ते 99 पर्यंतच्या संख्या कृतीयुक्त अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतो. या माळेचं नाव दशकापासून सुरुवात होणारी शतकमाळ आहे. आणि या माळेचं जे महत्त्व आहे हे दृश्य माध्यमातून मुलांना शिकवणे, एक असा संबंध म्हणजे एका संख्येच्या पुढची संख्या असे क्रमाने येणाऱ्या संख्या ही संकल्पना स्पष्ट होते. क्रमबद्धता समजणे, उलट आणि सुलट मोजणी करणे सोपे होते. स्पर्शातून शिकणे, खेळत खेळत शिकणे, त्याचबरोबर बेरीज वजाबाकी या संकल्पना ज्या आहेत या मणिमाळेच्या माध्यमातून आपण वर्गात शिकवू शकतो. तर चला बघूया आपण मणिमाळेच्या सहाय्याने संख्यांचं वाचन. तो आपला जो अध्ययन स्तर आहे ते 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे क्रमबद्ध वाचन आहे. तर 61 ही संख्या आपल्याला मणिमाळेच्या माध्यमातून बघायची आहे. 1 2 3 4 5 6 6 दशक म्हणजे 60 आणि 1 एकक म्हणजे 61. त्यानंतर 6 दशक आणि 2 एकक म्हणजे 62. 6 दशक 3 एकक 63. त्यानंतर अजून एक एकक वाढला 64 झाले. अजून एकक वाढवला 1 65 झाले. तर 65 ही संख्या 1 2 3 4 5 6 दशक 5 एकक 65 ही संख्या झाली. तर आपल्यासोबत राज नावाचा एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याकडून आपण मणिमाळेच्या सहाय्यानं ही कृती करून घेणार आहोत. या माळेवरती मला 79 ही संख्या काढून दाखव बरं.
1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक. अरे वा, छान. तर अशा प्रकारे शैक्षणिक साहित्याचा कल्पकतेने वापर करून आपण वर्गामध्ये संख्यानामे क्रमाने म्हणणे हा अध्ययन स्तर गाठू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. विद्यार्थ्यांना 51 ते 99 पर्यंतच्या संख्या म्हणता येणे ही क्षमता येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या संख्या उलट क्रमाने म्हणता येणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. गणितात 99 ते 51 पर्यंत उलट मोजणी याचे मोठे शैक्षणिक महत्त्व आहे. उलट मोजणीचे महत्त्व: संख्या ओळख दृढ होते. मुलांना संख्या मालिकेची फक्त पुढेच नव्हे तर मागे कशी जाते हे कळते. 99 नंतर 100 जसे महत्त्वाचे आहे तसेच 99 पूर्वी 98 येते हे समजणे आवश्यक आहे. वजाबाकीचे पायाभूत ज्ञान: उलट मोजणी म्हणजे वजाबाकीची पूर्वतयारी. उदाहरणार्थ 99 पासून 1 कमी केले की 98 ही कल्पना सरळपणे वजाबाकीकडे नेते. मानसिक गणित क्षमता ही वाढते. त्याचबरोबर शिस्तबद्धता आणि लक्ष केंद्रित करता येते. उलट क्रमाने संख्या मोजताना एकाग्रतेची आवश्यकता आहे. 99 पासून उलट क्रमाने म्हणताना पासिंग द बॉल हा सुंदर खेळ आहे. यामध्ये एक विद्यार्थी बॉल हातात घेऊन 99 पासून संख्या मोजण्यास सुरुवात करेल. त्यानंतर पुढचा विद्यार्थी बॉल हातात झेलून उलट क्रमाने येणारी पुढची संख्या म्हणेल आणि जो विद्यार्थी चुकीचे म्हणेल तो खेळातून बाद होईल. चला तर पाहूया प्रत्यक्ष. 100, 99, 98, 97, 96, 95, 93. आउट. 99 ते 51 पर्यंतच्या संख्या उलट्या क्रमाने कशा म्हणता येतील किंवा त्याचं वाचन करता कसं येईल यासाठी मी तुम्हाला एक रेल्वे गाडी तयार करून दाखवत आहे. तर यामध्ये हा माझ्याकडे अंक आहे 90. हा रेल्वे इंजिनचा डबा आहे. या ठिकाणी मी त्याची चाकं जोडलेली आहेत. तर तू पुढील संख्या लावून दाखव. हा आगगाडीचा डबा आहे. तर तो आगगाडीचा डबा तू जोडून दाखव बघू. ओके, छान. या संख्येतून दाखव. छान. आता त्याला चाकं जोडली पाहिजेत. वा, छान, सुंदर काम. ठीक आहे, त्याला चाकं जोडलेली आहेत. त्यानंतर पुढील जी संख्या येईल ती 86. त्यानंतर आपण 85चा डबा तयार करतोय. नंतर 84, 83, 81, 82, विद्यार्थ्यांना हे अशा उलट क्रमाने संख्या वाचन करून घेऊ शकतो विद्यार्थ्यांचं. 90, 89, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81. आणि ही अशी एक मजेशीर रेल्वेगाडी आपली उलट क्रमाने संख्यांची तयार झालेली आहे. शिक्षक मित्रो, आता आपण या सोंगट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 99 पासून उलट क्रमाने संख्या कशा मोजता येतील ते आपण दाखवणार आहोत. या ठिकाणी मी दशकाचे गठ्ठे केलेले आहेत. तर या दशकाच्या 9 सोंगट्या आहेत, म्हणजे एकूण ते 90 होणार आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे झाले 90. आणि माझ्याकडे या सोंगट्यांचे सुटे 9 सुटे आहेत संख्या. तर ह्या संख्या होतील 99. आता ही आपल्याला संख्या 98 करायची आहे. एकूण हे दशकाचे 9 म्हणजे 90. यातली एक मी सोंगटी काढली, सुटे सोंगट्या लावलेले 8, तर 98. यानंतर यातली एक जर मी सोंगटी काढली तर ही संख्या होणार आहे 97. 9 दशक 7 एकक 97. त्यानंतर असं आपण परत पुन्हा एकदा एक जर ही संख्या या सोंगटी जर काढली गेली तर 9 दशक 6 एकक 96. त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक यातली सोंगटी काढली तर 9 दशक 5 एकक 95. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना 99 पासून ते 51 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणण्याचा सराव करता येईल. प्रश्न सोडवताना गती व अचूकता वाढते. स्पर्धा परीक्षा, वेळेवर सोडवायचे प्रश्न, गणिती खेळ यामध्ये ही सवय फार उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आपण जर विद्यार्थ्यांचा सराव घेतला तर विद्यार्थ्यांना
99 ते 51 पर्यंतच्या संख्या उलट क्रमाने म्हणणे फार सोपे जाते. धन्यवाद.